गुरुमाऊलींचा उत्सव म्हणजे विश्वभरातील दत्तोपासकांना आनंदाची पर्वणी. कारंजा प्रभू श्रीरामचंद्राचे कुलगुरू वासिष्ठ ऋषींच्या सप्तर्षी शिष्य मंडळी मधील मुनीश्वर करंज ऋषी यांनी स्थापन केलेल्या ऐतिहासिक व धार्मिक अशा कारंजा नगरीमध्ये प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रय यांनी नृसिंह सरस्वती स्वामी रूपाने जन्म घेतला. त्यानंतर जगदोद्धारासाठी स्वामींनी काशी क्षेत्री भ्रमण करून त्यांनी गाणगापूरला वास्तव्य केले. पुढे अवतार कार्य संपवून स्वामीजी शैलेमण यात्रेला गेले, परंतु स्वामीजी कारंजा या जन्मगावी भाविकांना भेट देण्यासाठी गुप्त रूपाने आजही जागृत असल्याचा दत्तोपासकांना प्रत्यय येत असतो. अनेक भाविकांना स्वामीजींचा अनुभव येत असतो. या संदर्भात श्रींचे भक्त असणारे आमचे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार वैभव संपन्न कारंजा नगरी दत्तात्रयाचे जन्मस्थान ओळखल्या जात असल्याने भाविक कारंजा नगरीला गुरुमाऊलीची नगरी म्हणून ओळखतात. आजही घुडे यांच्या नृसिंह सरस्वती स्वामींचे जन्मस्थान संरक्षित ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी गुरुमाऊलीच्या पवित्र पावन पादुका असून मुख्य मंदिरात श्रींची प्रसन्न मूर्ती आहे. श्रींच्या मूर्ती समोर नतमस्तक होताच भाविकांना आनंदाची अनुभूती होऊन त्यांचे अंतःकरण सुख दुःखाच्या भवसागरातून पार होऊन प्रसन्न होते. त्यामुळे येथे दररोज श्रींच्या दर्शनासाठी केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातून भाविकांची मांदियाळी सुरू असते. दरवर्षी पौष शुद्ध द्वितीया ते माघ वद्य प्रतिपदेपर्यंत येथे 45 दिवस आनंदोत्सवाची पर्वणी असते. त्यामुळे या काळात जगद्गुरु शंकराचार्य, अनेक तपस्वी साधू संत मंडळी, सांस्कृतिक क्षेत्रातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, लोककलावंत इत्यादींचे कार्यक्रम तसेच सहस्त्रचंडी महायज्ञ पार पडतात. भाविकांसाठी दररोज 12च्या महाआरती नंतर लगेचच 2 वाजेपर्यंत महाप्रसाद असतो. यावर्षी सोमवार दि 2 फेब्रुवारी 2026 रोजी प्रातःकाली महारुद्राभिषेक यज्ञ पूर्णाहुती महाआरती होऊन भव्य असा महाप्रसाद गावभोजन होणार असून रात्री ठीक 07 मध्यरात्री 12 वाजता श्रींची पालखी शोभायात्रा नगर परिक्रमेसाठी निघून कारंजा नगरी रात्रभर दत्तनामाच्या जयघोषाने दुमदुमणार असून दुसरे दिवशी मंगळवारी पालखी शोभायात्रा मंदिरात परत येऊन श्रींच्या 45 दिवसाच्या आनंदोत्सवाची महाआरतीने समाप्ती होईल.